रात्री 12:30ला कार्यक्रम संपला, पण थकवा कुठेच जाणवत नव्हता. मी आणि अनंत राऊत भारतमातेच्या स्टॉलकडे निघालो. तिथे आपल्याला अतिशय आत्मीयतेने स्वागत मिळाले. अनंत राऊत कवी यांनी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकली, प्रत्येक प्रश्न विचारला, आपली किंमत दिली. त्यांच्या हास्यात आणि शब्दामध्ये अशीच एक साधी पण गोड माणुसकी जाणवली. स्टॉलवरची प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्रदर्शन हे ऐतिहासिक आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध होते. भारतमातेचे प्रतीक पाहताना मनात एक गर्व आणि प्रेमाची भावना जागृत झाली. मी आणि कवी अनंत राऊत तिथल्या वातावरणात हरवून गेलो. कधी स्मित हास्य करत, कधी स्तुत प्रदर्शन पाहत त्या अनुभवाने शब्दवेल साहित्य संमेलनाच्या खऱ्या आत्म्याशी आम्हाला जोडले. आणि या क्षणाला जाणवले की साहित्य फक्त शब्दांचा खेळ नाही, तर ती माणूस आणि माणसाच्या भावना, संस्कृती आणि इतिहासाशी जोडणारी एक गोड अनुभूती आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ समृद्ध झाली ती प्रतिभाताई सराफ यांच्या भेटीने. ज्या शब्दांमध्ये भावनांना असे सुंदर रंग भरतात की प्रत्येक वाचक किंवा श्रोता हा त्यांच्या कथनात हरवून जातो. त्यांच्या उपस्थितीत एक वेगळाच आदर आणि आत्मीयताचा अनुभव जाणवतो. ताई यांचा साधेपणा आणि मृदू स्वभाव लगेच मनाला भेटतो. बोलताना प्रत्येक शब्दात अनुभव, ज्ञान आणि माणुसकीची गोडी जाणवते. त्यांनी रोशनी आणि माझ्या परिवाराबद्दल आस्थेने विचारले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मनात नव्याने उत्साह जागृत झाला. त्यांच्या सहवासात काही मिनिटेही रेतावलेली वाटत नाही, कारण ताईच्या संवादात स्नेह, आत्मीयता आणि शब्दांची शक्ती असते. ताईंची भेट ही फक्त साहित्यिक भेट नव्हती, तर ती आत्म्याला स्पर्श करणारी एक अद्भुत अनुभूती होती. साहित्याच्या सुगंधात न्हालेला आमचा प्रवास दुसऱ्या दिवशी एक वेगळंच वळण घेतो. हा दिवस विशेष ठरला तो हास्यकवी नितीन भाऊ वरणकर यांच्या निवासस्थानी झालेल्या अविस्मरणीय भेटीने. साधेपणातही सौंदर्य कसं असतं आणि माणुसकीचा उबदार स्पर्श कसा जाणवतो याचा अनुभव आम्ही त्यांच्या दारात पाऊल टाकताच घेतला. सन्मान, आदर, आत्मीयता आणि प्रेमाने नटलेलं त्यांचं घर अक्षरशः कविमनाचं निवासस्थान भासलं. हसत खेळत वातावरणात सहजपणे संवाद सुरू झाले आणि क्षणभरात घरात आनंदाचा लहरीत गडगडाटून आलेला हशा गुंजू लागला. नितीन भाऊंच्या विनोद बुद्धीची मोहिनी तर ओळखीचीच, पण त्यामागे दडलेली त्यांची साहित्यिक जाण, काव्य अभ्यासाची मितभाषी खोली आणि माणूस म्हणून असलेली निर्व्याज्य ऊब ही मनाला स्पर्शून गेली. त्यांच्या घरी वेळ थांबून राहिल्यासारखी भासत होती, पण घड्याळाने मात्र आपली वाट चालणं सोडले नाही. गमतीत गप्पात आणि आठवणींमध्ये वेळ सरताच निघून गेला. परत शब्दवेल साहित्य संमेलनाच्या स्थळी पोहोचलो आणि मनाची धडधड थांबवता सादर केली माझी आवडती माणुसकी कविता. प्रत्येक ओळीमध्ये मनाचा भाव, हृदयातील ऊब आणि जगण्याच्या अनुभवाचा ठसा जसा होता तसा प्रतिसादही प्रचंड मिळाला. उपस्थितांनी दाद दिली, हसत हसत आनंद व्यक्त केला आणि काहींच्या डोळ्यातून उमटलेला भाव तर शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता. साहित्याच्या आणखीन जवळ गेल्यासारखं वाटलं. कवी, मैत्रिणींच्या, श्रोत्यांच्या आणि प्रत्येक साहित्यप्रेमीच्या उपस्थितीत अनुभवलेल्या त्या स्पर्शाने मन सन्मानाने भरून गेलं. हा सन्मान फक्त माझ्या कवितेचा नव्हता, तर त्या भावनेसाठी होता जी शब्दांच्या माध्यमातून इतरांच्या हृदयापर्यंत पोहोचली होती. सादरीकरणानंतर आलेला हा अनुभव म्हणजे फक्त प्रतिसाद नव्हे, तर साहित्याच्या जिवंत स्पंदनाचा अनुभव होता, जिथे शब्द जुळून हृदयाशी भिडतात आणि माणुसकीचे दर्शन होते. संमेलनाचा शेवट पाहून हळूहळू निघालो. शब्दवेलच्या त्या रंगीत उबदार वातावरणातून बाहेर पडताना मनातल्या आनंदाचा ठसा अजूनही ताजेतवाना होता. प्रत्येक कोपऱ्यातून प्रत्येक गप्पा, हसरे चेहरे आणि कवितांच्या गोड आठवणींचा ठसा मनात कायमस्वरूपी राहिला. रस्त्यावर पाऊल टाकत असताना वाटत होतं साहित्य फक्त शब्दांचा खेळ नाही, तर माणुसकीला स्पर्श देणारा अनुभव आहे. संमेलनात मिळालेला प्रतिसाद, दाद, स्नेह यांचा उबदार स्पर्श हळूहळू घराच्या दिशेने जातानाही सोबत चालत होता. त्या दिवशीच्या अनुभवाने मन सन्मानाने, आनंदाने, नवीन प्रेरणेने भरून गेले होते. आणि असा झाला आमचा शब्दवेल साहित्य. इटुकले लहान मुलांचा कार्यक्रम अजूनही डोळ्यांसमोर आहे. छोट्या छोट्या पायांवर चालणारे, गोड हसणारे, उत्साहाने भरलेले चेहरे ते शब्दांपेक्षा जास्तच बोलके होते. त्यांच्या हातातील कलाकृती नकळत सादर केली छोटी छोटी अभिनयमय भूमिका आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा संमेलनाच्या वातावरणात अजूनही जिवंत बनवत होता. त्यांच्या निर्मळतेत, उत्साहात आणि प्रामाणिक भावात काहीतरी असं होतं जे प्रौढांसाठी प्रेरणादायी ठरणारं होतं. सर्वांच्या भेटी घेतल्या आणि परत निघालो आपल्या गावी. धन्यवाद. जय शब्दवेल.